डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजवणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहे। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही आपल्यालाही बंधनं असतात। मधल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं, त्यामुळे आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे। नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो आम्ही वाटप करणार आहेत। परंतु आपण जर बघितलं 2 महिन्यापासून आता लाडक्या बहिणींचे पैसे नेमके कुठे अडकलेले आहेत, तर बघा त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की मधला काळ हा आचारसंहितेचा काळ होता, तर मग त्याच्यामुळेच या ठिकाणी तुमचे पैसे वाटप झालेले नसावेत। कारण की नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे तुमचा 17वा हप्ता जो आहे तो वाटप करण्यासाठीचा GR देखील निघालेला होता। 263 कोटी रुपये देखील निधी वितरण करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याचा त्याची तरतूद देखील करण्यात आली होती। 8 डिसेंबरलाच तो GR आलेला होता। तर मग आता नेमके हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतात? 2 महिन्यापासून या ठिकाणी पूर्णपणे आर्थिक बजेट जे आहे लाडक्या बहिणींचं कोलमडलेलं आहे। आपण जर आज पाहिलं तर 28 तारीख आहे, आता आज रविवार आहे, आज तर वितरण होणार नाही, परंतु सोमवारी 29, 30 आणि 31 तारखेपर्यंत जर ह्या 3 दिवसांमध्ये 17वा हप्ता तुम्हाला वाटप झाला तर तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी असू शकते। या महिन्यामध्ये जर हे पैसे आले नाहीत मग पूर्णपणे तुमचे 2 महिन्याचं या ठिकाणी बजेट जे आहे ते कोलमडणार आहे। जवळपास तुम्हाला मग 3000 रुपये म्हणजे 2 हप्ते एकत्रित त्याच्यानंतर जानेवारीमध्ये तुम्हाला भेटू शकतात। मग कधीपर्यंत हे जानेवारीमध्ये पैसे भेटू शकतात? तर बघा, आचारसंहितेचं या ठिकाणी कारण जर असेल तर मग तुम्हाला जानेवारीमध्ये या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्तानं 17 जानेवारी नंतर हे पैसे वाटप केले जाऊ शकतात। मग त्याच्यामध्येही डिसेंबर महिन्याचा निधी जो आहे त्याची तरतूद करण्याचा GR जो आहे तो जानेवारीमध्ये येणं गरजेचं आहे। मग तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा तर ऑलरेडी 8 डिसेंबरला GR आलेलाच आहे, त्याची तरतूद झालेली आहे। मग तुम्हाला 17वा प्लस 18वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित म्हणजे 3000 रुपये जानेवारी महिन्यामध्ये भेटू शकतात। मग आता जानेवारी महिन्याचेही पैसे याच्यासोबत दिले तर एकत्रित तुम्हाला 4500 रुपये भेटू शकतात। ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज असू शकते, तुम्हाला मोठा दिलासा भेटू शकतो। तर बघा, सरकार तर एकत्रित 3 हप्ते देणार नाही, म्हणजे जानेवारीचे पैसे तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी भेटू शकतात, परंतु 2 हप्ते तरी मग एकत्रित द्यावे अशी सर्व लाडक्या बहिणींची इच्छा असू शकते। तुमचीही आशा तशा पद्धतीची आहे का, इच्छा आहे का? तुम्हालाही वाटतं का 2 हप्ते तरी कमीत कमी म्हणजेच तुमचा या महिन्याचा डिसेंबर महिन्याचा प्लस राहिलेला 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित यावा? तुम्हाला असं जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। कारण की बघा, या 3 दिवसामध्ये वितरण होणं या ठिकाणी शक्य आहे, परंतु जर तशी प्रक्रिया त्यांची झालेली असेल, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर या 3 दिवसामध्ये देखील तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाभ वितरित होऊ शकतो। स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीही सांगितले की लवकरच आम्ही ते पैसे देऊया, परंतु या ठिकाणी अजून देखील त्यांनी कुठेही ट्विट करून सांगितलेलं नाही की या तारखांना वितरण होईल म्हणून। त्याच्यामुळे हा हप्ता देखील नोव्हेंबरचा देखील या ठिकाणी डिसेंबर महिना देखील पूर्ण संपलेला आहे, तरी देखील त्याचं वितरण या ठिकाणी होताना दिसत नाही। मग तुम्हाला एकत्रित हे 2 हप्ते त्यांना द्यावेच लागतील, कारण की डिसेंबर महिनाही संपलेला आहे। डिसेंबर महिन्याचेही जानेवारीमध्ये पैसे येतील मग तुम्हाला, आणि नोव्हेंबरचेही जानेवारीमध्ये मग पैसे येऊ शकतात। आता हे 17 जानेवारी नंतर का तुम्हाला पैसे येऊ शकतात? बघा, कारण की आता सध्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या 16 तारखेला त्यांचं मतदान आहे आणि 17 तारखेपर्यंत या ठिकाणी 16 तारखेपर्यंत आचारसंहिता असेल, 17 तारखेला आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर मग हे पैसे येऊ शकतात। आता पुढे अजून देखील या ठिकाणी काही निवडणुका होणार आहेत, त्याची देखील पुढे माहिती आपण पाहणार आहोत। बघा, निवडणूक निकालानंतर जाहीर झालेले या ठिकाणी 2100 रुपये देऊ असं देखील सांगण्यात आलेलं होतं, परंतु रकमेमध्ये वाढ झालेली नाही। परंतु सध्या तरी जे 1500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे भेटत आहेत ते देखील तुम्हाला आता सध्या लेट होताना दिसत आहेत। प्रत्येक महिन्यामध्ये हे पैसे न येता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होत असतात।
परंतु नोव्हेंबर महिन्याचं तसं झालं नाही. डिसेंबर महिन्यामध्येच ते पैसे यायला पाहिजे होते. प्रत्येक महिन्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना मग अशी वाट पाहावी लागणार नाही. कारण की ही जुनी योजना असल्यामुळं याच्यावरती कुठलाही आचारसंहितेचा निवडणुकीचा परिणाम व्हायला नको होता, परंतु तशा पद्धतीने या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते वाटप झालेले दिसत नाहीत. तर बघा, आता नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपल्यानंतर तरी पैसे मिळावेत अशी अपेक्षा या ठिकाणी लाडक्या बहिणींना आहे, ती व्यक्त केली जात आहे. तर बघा, या योजनेतील रक्कम महिलांसाठी फक्त मदत नव्हे तर मुलांचे शिक्षण, औषधे आणि रोजच्या गरजांसाठी आधार होतो. तुम्हालाही याचा फायदा होत असेल, तुम्हालाही वाटतं का ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी, तुम्हाला याचा फायदा होतो का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. मात्र नोव्हेंबर पासूनचे पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. केवायसी आणि सर्व कागदपत्रे पूर्ण करूनही लाभ थांबल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. काहींना रक्कम मिळत असली तरी मोठ्या प्रमाणावर महिलांचे हप्ते बंद असल्याचे दिसून येत आहे. म्हणजे जवळपास डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हे 2 हप्ते जे आहेत या ठिकाणी थकलेले आहेत. आता या 3 दिवसामध्ये जर पैसे नाही आले तर पूर्णपणे तुमचे 2 हप्ते या ठिकाणी त्यांना एकत्रित देणं तरी गरजेचं, किंवा टप्प्याटप्प्याने, म्हणजे जानेवारीमध्ये हे दोन्ही हप्त्याचे पैसे येणं गरजेचं आहे. तर याचा परिणाम जो आहे थेट लाडक्या बहिणींच्या घर खर्चावरती होत आहे. आता बघा, महायुती सरकारने जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली असून 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपयांची मदत केली जाते. महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सध्या केवायसी प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे, जी की 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत होती. मात्र नंतर तुम्हाला ही 31 डिसेंबर पर्यंत आता मुदत करून दिलेली आहे. तर या प्रक्रियेत चूक झाल्यास दुरुस्तीची संधीही तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे. ऑक्टोबरचा हप्ता 3 ते 4 नोव्हेंबरला आपल्याला माहित असेल मागच्या महिन्यामध्ये वितरित झाला होता, जो की 16वा हप्ता. तो आला असला तरी मात्र अद्याप नोव्हेंबरचा हप्ता अजून कोणालाही वाटप झालेला नाही. जुलै 2000 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतचे 16 हप्ते सर्व पात्र लाडक्या बहिणींना भेटलेले आहेत. तरी केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास महिलांना पुढील मदत मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांचा लाभ बंद होणार नाही, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा. परंतु या ठिकाणी वेळेवरती पैसे तुम्हाला भेटायचे हवे असतील तर तुमची केवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 10 डिसेंबरला विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 1,47,00,000 महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आता ही संख्या वाढत आहे. अजून किती या ठिकाणी लाडक्या बहिणी केवायसी करायचे राहिलेले आहेत त्याची माहिती लवकरच येईल, आणि जर त्याच्यामध्ये पुढे तारीख वाढली तर त्याचीही माहिती आपल्याला लवकरच भेटेल. तर बघा, एकल महिलांसाठी विशेषतः तरतूदही आहेत. वडिलांचे किंवा पतींचे निधन झालेले किंवा या ठिकाणी घटस्फोटित लाडक्या बहिणी आहेत, त्यांना पोर्टलवरती आता केवायसी करण्यासाठी देखील या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. मात्र त्यांना ऑफलाईन डॉक्युमेंट जे आहेत अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबर पर्यंत सादर देखील करायची आहेत. या प्रक्रियेची पूर्तता न झाल्यास किंवा विलंब झाल्यास त्यांची केवायसी देखील रद्द होऊ शकते. 31 डिसेंबर पर्यंत त्यांना डॉक्युमेंट देखील सबमिट करायचे आहेत. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर पासूनचा या ठिकाणी लाभार्थ्यांना भेटलेलाच नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करता आलेला नाही. आता या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. नेमकं काय घडलं बघा, राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवरती गेला. राज्यातील काही नगर परिषद, नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार होतं, तर ते झालेलंही आहे. आणि 21 डिसेंबर रोजी त्याची मतमोजणीही झालेली आहे. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता या ठिकाणी निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी देखील आचारसंहिता लागलेली आहे. मग त्याच्यामुळे या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या मनपाच्या या ठिकाणी निवडणुका असल्यामुळे त्याच्यामुळे देखील हा तुमचा लाभ अडकलेला आहे. मग ह्या निवडणुकीची आचारसंहिता जी आहे मनपाची ती 16 जानेवारीपर्यंत असणार आहे किंवा 17 जानेवारीपर्यंत असेल. त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी येतील बघा. महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी भेटतील की नाही त्याच्याबद्दल कन्फर्म कुणीही सांगू शकत नाही. फक्त स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेले डेट सांगितली नाही त्यांनी कधी पैसे येतील, परंतु लवकरच आम्ही हे पैसे वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारी नंतर या योजनेचा लाभ भेटू शकतो.
म्हणजेच तुम्हाला नोव्हेंबरचाही हप्ता जो आहे, आता बघा न्यूजमध्ये सांगितलं जातं की पुढच्या आठवड्यात हे पैसे भेटू शकतात. मात्र तसं जर नाही झालं, म्हणजे या आठवड्यात किंवा पुढच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जर पैसे नाही आले, तर मग तुम्हाला या ठिकाणी 17 जानेवारी नंतर मग 2 हप्ते एकत्रित भेटू शकतात. तो म्हणजे तुमचा 17वा नोव्हेंबरचा हप्ता आणि 18वा डिसेंबर महिन्याचा हप्ता. त्याच्यामुळे मग मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना हे वाटप देखील केलं जाऊ शकतं. तर 17 जानेवारी नंतर हा लाभ तुम्हाला भेटण्याची शक्यता असू शकते. परंतु त्याच्या अगोदर जर या ठिकाणी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये नोव्हेंबरचा लाभ आला, तर फक्त मग 17 जानेवारी नंतर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे, म्हणजेच 18वा हप्ता वाटप होईल. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.